श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतसार अध्याय 2 नरसावधानीचे व्रत. आता बालक श्रीपाद 2 वर्षाचा झाला होता. त्याच्या गोड बोलण्याने आणि त्याचे दुडदुड चालणे पळणे पाहून आजी आजोबांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटे. श्रीपाद बाळ आजोबा बापनालाचरू यांचा अतिशय लाडका होता. ते त्यास पंडित सभेमध्ये सुद्धा घेऊन जात. अप्पलराज शर्माच्या शेजारी नरसावधानी नावाचे एक विद्वान परंतु अतिच अहंकारी ब्राह्मण राहत होते. त्यांच्याकडे राजगिऱ्याच्या भाजीचे पीक येत असे, परंतु ते ती भाजी कोणासही देत नसत. श्रीपाद प्रभू स्वेच्छेने नरसावधानीच्या घरी जात आणि त्यांच्याबरोबर विद्वान पुरुषासारखी शास्त्राबद्दल चर्चा करीत. हे असामान्य ज्ञान केवळ 2 वर्षाचा बालकास असलेले पाहून नरसावधानींना वाटे की पिठापुरममध्ये नुकताच मृत्यू पावलेला एका विद्वान ब्राह्मणाचा आत्मा श्रीपादच्या शरीरात प्रवेश करून विचित्र कार्य करून घेत आहे. हीच धारणा पिटिकापुरमच्या समस्त ब्राह्मण समाजात दृढ झाली होती. परंतु श्री बापन्नाचार्युलू आणि अप्पलराज शर्मा यांना मात्र श्रीपाद दत्तावतारी असल्याचे निश्चित रूपाने ज्ञात होते. एकदा बालक श्रीपादास नरसावधानीच्या शेतातील राजगिऱ्याची भाजी खाण्याची इच्छा झाली. त्यांनी आईजवळ त्यासाठी हट्ट केला. त्यावेळी बापन्नाचार्युलू आजोबांनी श्रीपादास नरसावधानीच्या घरी नेले. त्यांना पाहताच श्रीपादांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला, परंतु नरसावधानींनी अहंकाराने तिकडे लक्षच दिले नाही. त्याचवेळी बालक श्रीपादाचे लक्ष नरसावधानीच्या पाठीवर रुळणाऱ्या त्याच्या अतिप्रिय शिखेकडे गेले आणि काय आश्चर्य, ती शिखा आपोआप गळून खाली पडली. ते पाहून श्रीपाद राजगिऱ्याची भाजी न मागताच आजोबाबरोबर घरी परतले. एकदा नरसावधानीच्या घरी त्यांच्या पित्याचे श्राद्ध होते. ब्राह्मणाची जेवणे झाली होती, परंतु घरची मंडळी अजून जेवायची राहिली होती. याच वेळी नरसावधानीची गाय आपला दोर तोडून पाकगृहात शिरली आणि तिने सर्व अन्न आणि वडे खाऊन टाकले. ती कोणालाच सावरली जात नव्हती. त्याचवेळी बालक श्रीपाद आपल्या पित्यासह नरसावधानीच्या अंगणात आले. ती गाय श्रीपादांना पाहताच पाकगृहातून बाहेर आली. तिने श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्या आणि त्याचे चरणी नतमस्तक झाली. त्याच अवस्थेत ती गतप्राण झाली. तिने बालक श्रीपादांना प्रदक्षिणा का घातल्या आणि त्यानंतर त्यांच्या चरणी नतमस्तक होताच गतप्राण कशी झाली, हे प्रश्न नरसावधानीसह अनेक विप्रांना सोडविता आले नाहीत. एके दिवशी कुक्कटेश्वरच्या मंदिरातील स्वयंभू दत्तात्रेयाची मूर्ती अचानक अदृश्य झाली. नरसावधानीवर ही मूर्ती चोरल्याचा आरोप पिटिकापुरमच्या लोकांनी लावला. या आरोपामुळे ते अगदी खचून गेले होते. त्यातच त्यांना अनेक व्याधींनी ग्रासले. यातच त्यांचा मृत्यू झाला. नरसावधानीच्या कुटुंबियाचे सांत्वन करण्यासाठी श्री अप्पलराज शर्मा आपल्या श्रीपादसह गेले होते. नरसावधानीच्या पत्नीने बालक श्रीपादाच्या आपल्या हातात घेऊन म्हटले, बाळा श्रीपादा, तू दत्तात्रेय आहेस, तर नरसावधानी आजोबांना जिवंत करणे तुला शक्य नाही काय? असे म्हणून ती माता रडू लागली. नवनीतासम मृदुहृदय असलेल्या श्रीपादांनी त्या मातेचे अश्रू पुसले. थोड्याच वेळेत सर्व तयारी होऊन अंत्ययात्रा निघाली. अप्पलराज शर्मा आणि बालक श्रीपादसुद्धा त्यात सामील झाले. शवयात्रा स्मशानात पोचली आणि नरसावधानींना लाकडाच्या चितेवर निजवण्यात आले. त्यांच्या पुत्रपित्यास अग्नी देणारे तितक्यात श्रीपादांनी त्यास थांबविले आणि नरसावधानीच्या भूमध्यावर अंगुलीने स्पर्श केला. त्या दिवस्पर्शाने नरसावधानीच्या अंगात चैतन्य स्फुरण पाहू लागले. काही मिनिटातच ते चितेवरून उतरून खाली आले. त्यांनी श्रीपाद प्रभूंना साष्टांग नमस्कार केला आणि सर्व लोकांबरोबर घरी परत आले. त्यांना जीवित आलेले पाहून त्यांच्या धर्मपत्नीचा आनंद गगनात मावत नव्हता. त्या मातेने बालक श्रीपादास जवळ घेऊन खूप लाड केले. एकदा नरसावधानी भिक्षा मागण्यासाठी बापन्नाचार्युलू यांच्या घरी गेले असताना बालक श्रीपाद त्यांना
ते खेळत असलेले दिसले. त्यांनी नरसावधानीकडे पाहून स्मित केले. त्या सात्विक सुकुमार गोडसं बाळस आपल्या कडेवर घेऊन त्याचे लाड करावे अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. तेथून ते नरसिंहवर्माच्या घरी भिक्षेसाठी गेले. तेथे त्यांना श्रीपाद श्रीवर्माच्या खांद्यावर खेळत असलेले दिसले. ते नरसावधानीकडे पाहून मिश्किलपणे हसले. एकाच वेळी 2 ठिकाणी बाळ श्रीपादांना पाहून हे स्वप्न आहे का विष्णुमाया याचा त्यांना संभ्रम पडला. भिक्षा घेऊन ते आपल्या घरी परत आले आणि आपल्या देवघरात गेले. ते श्रीपादांना बसलेले पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. नरसावधानीने आपल्या पत्नीस बोलावून तिला घडलेली हकीकत सांगितली. त्या दोघांनी श्रीपादांना अनेक गहन विषयावर प्रश्न विचारले आणि त्या अजाण बालकाने सर्व प्रश्नाची समर्पक आणि समाधानकारक उत्तरे दिली. शेवटी ते म्हणाले, आजोबा, मी दत्त आहे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्यापत असलेले एकमेव तत्व मीच आहे. जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नरसिंह सरस्वती दिगंबरा असे माझे भजन करतील, तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो. ते पुढे म्हणाले, माझ्या पुढील नरसिंह सरस्वती अवतारात तुमच्या घराची भिक्षा घेऊन तुमचे दारिद्र्य दूर करीन. इतके बोलून बालक श्रीपाद आपल्या घरी परतले. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.